नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या हाऊसवाईफ शोना या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण यापूर्वी देखील आपल्या चॅनलवरती मालवणी महोत्सवाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, तो त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता। ॲक्च्युली उशीर झालेला आहे हा दुसरा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी। यावर्षी तुम्ही जर का मालवणी फेस्टिवलला जाऊ शकला नसेल तर पुढच्या वर्षी तुम्ही नक्की जा आणि लवकरात लवकर अपडेट देण्याचा मी या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करेन। तर या ठिकाणी आम्ही मालवणी महोत्सवला आम्ही 2 दिवस रेग्युलर जात होतो, कारण मालवणी महोत्सव हे खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी सेलिब्रेट केलं जातं। खूप छान असतं। त्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी खेळणी, गेम्स, त्याचप्रमाणे आपल्याला खाण्यासाठी सुद्धा खूप छान अशा स्पेशल मालवणी स्पेशल असे त्या ठिकाणी मच्छी वगैरे असतात खाण्यासाठी। त्याचप्रमाणे चायनीज वगैरे म्हणजे खूप साऱ्या गोष्टींचा स्टॉल त्या ठिकाणी लागलेला असतो। या सगळ्याचा आस्वाद आम्ही त्या ठिकाणी घेतलेला। तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टींचा आनंद मी या ठिकाणी घेतला होता, तो तुमच्याशी शेअर करते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या सगळ्या गोष्टींची मजा या ठिकाणी तुम्ही घ्या आणि नक्कीच पुढच्या वर्षी तुम्ही देखील या मालवणी फेस्टिवलला, या मालवणी महोत्सवाला तुम्ही भेट द्या। तर या ठिकाणी काय काय होते हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवू इच्छिते। तर या ठिकाणी आम्ही तांदळाचा पापड या ठिकाणी घेतला होता। त्याचप्रमाणे हे पोटॅटो चिप्स होते। त्याचप्रमाणे या ठिकाणी ना औषधी वनस्पती देखील या ठिकाणी स्टॉल वगैरे लागला होता। ही पांढरी काठी आहे जी महिलांसाठी अतिशय उपयुक्त असते असे हे दादा आम्हाला सांगत होते। या सगळ्या विषयी डिटेल्स माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की पाहू शकता। तर या ठिकाणी खूप छान असं मंदिर, आपल्या गणपती बाप्पाचं मंदिरही त्यांनी त्या ठिकाणी स्थापित केलं होतं। खूप प्रसन्न असं या ठिकाणी वाटत होते या मंदिरात जाऊन, कारण त्यांनी डेकोरेशन खूप छान केलं होतं गणपती बाप्पाचं। या ठिकाणी बघू शकता आम्ही पहिल्यांदा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतरच आम्ही त्या ठिकाणी स्टॉलवरती वगैरे गेलो। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप छान असं डेकोरेशन, या ठिकाणी दिवे वगैरे खूप छान या ठिकाणी सजावट त्यांनी केली होती। तर नवीन जर का चॅनलवरती नवीनच असाल तर असेच वेगवेगळे व्हिडिओज मी नेहमी या आपल्या चॅनलवरती टाकत असते, खूप सारे वेगवेगळे असे। तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे बेल आयकन देखील तुम्ही त्या ठिकाणी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन त्या ठिकाणी भेटले जातील। तर या ठिकाणी ही बोटिंगची गेम होती, खूप छान होती। मुलं खूप हॅप्पी होती या गेममुळे। मुलांना ही गेम खेळायची होती। खूप एन्जॉय या ठिकाणी या मुलांनी केला। या ठिकाणी पाणी वगैरे साठवून त्या ठिकाणी एक प्रकारचा पॉन्ड तयार केला होता आणि मुलांना खेळण्यासाठी त्या ठिकाणी खूप छान वाटत होतं त्यांना, कारण ते स्वतःहून असं हाताने त्या ठिकाणी फिरवायचं होतं आणि त्या ठिकाणी तो खेळायचा होता गेम। मुलं अतिशय आनंदित होती, बघू शकता तुम्ही, स्वतःहून बोटिंग वगैरे करतात। तर एक वेगळा असा अनुभव त्यांच्यासाठी तो होता। आम्हाला देखील खूप छान वाटलं हे बघताना, कारण मुलं स्वतःहून काहीतरी त्या ठिकाणी खेळत होती, म्हणजे बोटिंग वगैरे करत होती आणि त्याचा आनंद त्या ठिकाणी घेत होती। माझ्या मुलाच्या शर्टावरती काय लिहिलंय हे तुम्हाला दिसत असेल, पण तरीही मी सांगते, उठ सूट झोपा आणि खेळा वगैरे असं ते लोगो होता त्याच्यावरती। त्याचा देखील व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन। त्याचप्रमाणे या ठिकाणी नृत्य स्पर्धा देखील या ठिकाणी घेण्यात आल्या होत्या। त्याचप्रमाणे पैठणीचा खेळ, असे वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी भरवले जातात, साजरे केले जातात। खूप छान असं त्या ठिकाणी वातावरण असतं। खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी या ठिकाणी असते मालवणी फेस्टिवलला। तर नक्की तुम्ही पुढच्या वर्षी मालवणी महोत्सवामध्ये सहभागी व्हा आणि त्या ठिकाणी त्याचा आनंद घेऊ इच्छिता तुम्ही। तर या ठिकाणी आम्ही काय काय खाल्लं, तर या ठिकाणी आम्ही नूडल्स मागवले, कारण मला नॉनव्हेज खायचं नव्हतं, कारण माझे स्वामींचे गुरुवार चालू आहेत। तर माझ्या छोट्या मुलाला कच्ची दाबेली खायची होती, तर या ठिकाणी कच्ची दाबेली, त्याचप्रमाणे नूडल्स या ठिकाणी आम्ही मागवले, कारण माझ्या मुलांना खेळून खूप भूक लागली होती। तर त्या ठिकाणी आम्ही या गोष्टीचा आनंद घेतला। त्या ठिकाणी आम्ही चायनीज वगैरे त्या ठिकाणी खाल्लं आणि त्यानंतर आम्ही सगळेजण त्या ठिकाणी जरासे फिरलो वगैरे। तर माझ्या मिस्टरांची नजर गेली म्हणजे तेच मच्छीवरती। आता मला खायचं नव्हतं, पण मी त्यांना म्हटलं चालेल, तुम्ही खाल्ले तर चालेल, मी दुसरं काहीतरी ट्राय करेन। या ठिकाणी खूप साऱ्या व्हरायटीज त्या ठिकाणी होत्या, ते बघून तोंडाला अक्षरशः पाणी सुटत होतं, पण उपवास होते त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी मच्छी वगैरे खाल्ली नव्हती। पण मी माझ्या मिस्टरांना म्हटलं तुम्ही खा, त्यांची इच्छा नव्हती एकट्यानेच वगैरे खाण्याची।
पण त्यांना म्हटलं नाही खा, आपण काय रोज बाहेर तर खात नाही, तुम्ही नक्की ट्राय करा. तर त्या ठिकाणी बघू शकता मी पापलेट थाळी त्यांच्यासाठी मागवली होती. 400 रुपयाची पापलेट थाळी आणि सुरमई थाळी होती ती 600 रुपये. साहजिकच आपण म्हणू हे महाग आहे, पण ठीक आहे, कधीतरी हे चालतं. आणि म्हणजे म्हणतात आपण पैसे देण्यासारखं खाणं पण त्या ठिकाणी खूप छान होतं चवीला. त्यानंतर मी माझ्यासाठी पिझ्झा मागवला आणि या ठिकाणी बघू शकता हे खेकडे आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर माझ्या मुलांना हे ना हे मॉकटेल आहे, हे प्यायचं होतं. मी कधीही याच्यावर ट्राय नाही केलेलं, पण मुलांना ते प्यायचं होतं. म्हटलं चालेल चला, मी एकच ग्लास मागवला आणि त्यांना पिण्यासाठी दिलं. या ठिकाणी तांदळाचा पापड वगैरे, या ठिकाणी पिझ्झा वगैरे या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी खाल्ला. अशा पद्धतीने आम्ही मालवणी महोत्सव त्या ठिकाणी एन्जॉय केला. त्याचप्रमाणे मी आणि माझा मोठा मुलगा या झोक्यात बसलो होतो. मी स्वतः जरा घाबरत होते, पण मी ते घाबरणे मी माझ्या चेहऱ्यावरती नाही दाखवलं, कारण माझा मोठा मुलगा बसलेला होता. ॲक्च्युली माझी इच्छा नव्हती, पण त्याची खूप इच्छा होती बसण्याची. चालेल म्हटलं चल बसूयात आपण. आणि तिथे मग गप्पा मारत मी त्या ठिकाणी त्याच्याबरोबर ते गेम खेळले. खूप भीती वाटत होती मला, पण मुलासाठी तेवढं धाडस केलं, कारण जर का आपणच घाबरलो तर मग मुलं पण घाबरतात. त्याच्यामुळे मग व्यवस्थित काळजी घेऊन त्या ठिकाणी मी तो पाळणा वगैरे खेळले. त्यानंतर जाता मला ना हे पान दिसलं. मला पान अतिशय आवडतं लहानपणापासून. तर या ठिकाणी गुलकंद, त्याने डेकोरेशन पण खूप छान केलं होतं. वेगवेगळ्या फ्लेवरची पानं वगैरे त्या ठिकाणी होती. त्यानंतर माझा छोटा मुलगा, आम्ही ज्या दिवशी गेलो पहिल्या दिवशी त्या ठिकाणी कार्यक्रम वगैरे संपले होते, तर माझा मुलगा स्टेजवरती जाऊन त्या ठिकाणी त्याची मस्ती चालूच होती.